गेल्या पावसात 2 महिना अगोदर चेंबूर येथे छेडानगरमध्ये जे झोपडीधारक होते त्या सर्वकडे काही जवळजवळ बहुतेककडे सगळे पुरावस्थानी त्यांचे झोपडे नष्ट केले आणि त्यांना रस्त्यावरती आणले। त्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून हे संघर्ष करत आहे, ते न्यायाची मागणी करत आहे असे रिपब्लिकन पार्टीचे सर्व सदस्य आहे आणि त्यांचा म्हणणं आहे की त्यांचा हक त्यांना मिळाला पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रभाई मोदी जी जे म्हटले आहे की भारतात राहणारे सर्व गरिबांसाठी घर आपण मोफत देऊ, परंतु जे कित्येक वर्षापासून राहते त्यांचे सर्व पुरावे आहे तसे लोकांना बेघर करणे काय सुचवत आहे आणि त्यासाठी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज इथे विजयजी इंगळेजी आले आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते आहे, मी बाबूभाई भवानजी, वेगवेगळे पार्टीचे लोक होते। प्रत्येकाचा लक्ष एकच होता, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान केलेलं आहे प्रत्येक लोकांना रोजी रोटी, कपडा व मकान मिळायला पाहिजे आणि तोच उद्देश घेऊन आपले प्रधानमंत्री तेच कार्य करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे म्हटलेलं आहे गरिबांची सेवा तोच ईश्वराची सेवा मानत आहे आणि त्याप्रमाणे ते संपूर्ण भारताचा विकास करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जो विचार होते तोच आपले प्रधानमंत्रीचे आहे आणि तो विचारासाठी आम्ही पण ते बांधिलकी आहे आणि संपूर्ण जो सेवाभावी लोक आहे, जो सेवाभावी कार्यकर्ता आहे तो गरिबांचे बरोबर आहे, गरिबांचे पाठीशी आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे। तो अधिकारप्रमाणे आम्ही त्यांना मदत करतो। आता विजय छेडानगरमधील जे झोपडपट्टी आहे कायद्याने यांना सुरक्षितता दिलेली आहे। पावसाळ्यामध्ये एकतर झोपडी तोडता येत नाही, पावसाळ्यामध्ये झोपड्या तोडल्या यांच्या कुठलीही नोटीस न देता 300-350 कुटुंबांना बेघर केलं। नुसतं बेघर नाही केलं तर यातील त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते अशा 15 ते 20 प्रमुख कार्यकर्त्यांना आदल्या दिवशी पोलीस चौकीत चर्चेसाठी म्हणून बोलवलं आणि पोलीस चौकीत चर्चेसाठी बोलून कुठलंही कलम न लावता या 15 ते 20 लोकांना पोलीस चौकीत डांबून ठेवलं। दुसऱ्या दिवशी यांची घरं तोडली आणि दुसऱ्या दिवशी घरं तोडल्यानंतर संध्याकाळी यांना सोडलं। हा कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे। म्हणून याच्यासाठी आम्ही कायदेशीर कोर्टात तर जाऊच, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सगळेजण गरिबांना, बेरोजगारांना रोजगार आणि ज्यांना बेघरांना घर देण्याचं काम करत असताना सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून अशा पद्धतीनं गरिबांची लूट आणि गरिबांना बेघर केलं जाते। याच्या न्याय हक्कासाठी विठ्ठल सोनवणे लढतायत। बाबूभाई भवानजी हे आमचे मित्र मुंबईतील फेरीवाल्यांपासून गरिबांच्या पाठीमागे उभे असतात। रिपब्लिकन संघटना ही विठ्ठल सोनवणे यांची संघटना आहे। हे रिपब्लिकन नाव असलं तरी रिपब्लिकन पार्टीशी याचं काही घेणं देणं नाही। डॉक्टर बाबासाहेबांना मानणारी ही संघटना आहे आणि आम्ही प्रत्येक गोरगरिबांच्या हक्कासाठी बाबूभाई भवानजी, मी, भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत।